अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाने आणलेल्या 293 प्रस्तावावर बोलण्याकरता मी इथे उभा आहे. अध्यक्ष महोदय, नेहमीप्रमाणे मला असं वाटते की कुठंतरी फ्रस्ट्रेशन मध्ये आलेला हा प्रस्ताव आहे. यामध्ये ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत त्यामध्ये फार कुठल्याही मुद्द्यावर तथ्य आहे असं कुठेही दिसत नाही. आणि यामध्ये म्हटलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी घेतला आहे दावोसचा विषय. वास्तविक पाहता या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यात उत्तर देत असताना सविस्तर उहापोह या दावोसच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींचा केलेला आहे. यामध्ये दावोसमध्ये जाणं का आवश्यक आहे, तिथे झालेल्या जे काही करार आहेत त्या संदर्भात काय काय वस्तुस्थिती आहे, त्यामधले किती करार हे फ्रुटफुल झाले आहेत, किती टक्के काही कारणांमुळं बॅकआउट झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर त्या उत्तरामध्ये आलेल्या आहेत. परंतु तरीही पुन्हा तो प्रस्ताव आणून आणि त्यावर सगळी चर्चा करून त्यावर उत्तर पुन्हा मंत्री महोदय देतीलच. परंतु मला असं वाटते की दावोसमध्ये जे काही 37.27 लाख कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत त्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे. आणि हे करार जेव्हा होतात तेव्हा निश्चितपणे या करारांना प्रत्यक्षात येण्याकरता जो काही कालावधी लागतो, साधारणपणे एखादा मोठा उद्योग उभा करायचा असल्यास सगळं सविस्तर त्या दिवशी बोलणं झालं की 2 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष असे त्याचे वेगवेगळे प्रोजेक्ट्सनुसार कालावधी असतात. आणि त्या दृष्टीनं हे सगळे प्रोजेक्ट्स जवळपास 70-80% जास्त आपला महायुतीच्या काळामध्ये जे काही करार झाले त्याचा रेकॉर्ड आहे. आणि ऑन रेकॉर्ड माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं सुद्धा आहे. त्यामुळे त्यामध्ये निश्चितपणे कुठलंही कमी जास्त होणार नाही, चूक होणार नाही, हा मला विश्वास आहे. आणि यामुळे हे सगळे गोष्टी होणार आहेत. गुंतवणूक महाराष्ट्रात होणार आहे आणि गुंतवणूक करणारे सुद्धा भारतीय असतात, मग स्वित्झर्लंडला का जातात असे आरोप केले गेले. अध्यक्ष महोदय, मला असं वाटते की एक गोष्ट लहानपणीपासून आम्ही ऐकत आलो आहे, कूपमंडूक जो काही आहे विषय, म्हणजे एखाद्या विहिरीमध्ये एखादा बेडूक असतो, त्याला त्याचं साम्राज्य संपूर्ण जग हे एवढंच आहे असा जो भास होतो. आणि त्याच्यामुळे त्या विहिरीच्या बाहेर मोठा समुद्र आहे आणि संपूर्ण जग आहे याची त्याला कल्पना नसल्यामुळे त्याच जगात तो खुश असतो आणि तेवढंच साम्राज्य आहे असं समजून त्या संदर्भात तो वल्गना करत असतो. अशा पद्धतीचं काहीतरी बोलणं आहे. जोपर्यंत आपण तिथे जाणार नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी जगाच्या बाजारात गेल्याशिवाय आपली किंमत कळत नाही असं त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंच. दुकान मोठे करायचे असेल तर जागतिक प्रदर्शनामध्ये आपल्याला जावं लागेल. आणि त्या दिवशी या सगळ्या भाषण करताना हे सांगितलं गेलं की हे जे काही तिथे करार झाले आहे या सगळ्या करारांमध्ये भारतीय जरी असले तरी त्यामध्ये प्रत्येक करारामध्ये FDIचा सुद्धा किंवा FDI नाही, विदेशी गुंतवणूक सुद्धा त्या प्रोजेक्ट्समध्ये असणार आहेत. किमान 30% आणि जास्तीत जास्त 80-90% विदेशी गुंतवणूक त्या करारांमध्ये असणार आहे. अशाच फक्त करारांवर तिथे साईन झालेल्या आहेत, अशाच MOU तिथे झालेल्या आहेत, हे सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे जो दावोसचा विषय या चर्चेमध्ये घेतलेला आहे तो अत्यंत बेसलेस आणि कुठंतरी शासनाची, सरकारची बदनामी करणारा असं मला वाटते. कारण सर्वच सरकार असताना या पद्धतीनं तिथं करार झालेले आहेत. फक्त महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यामध्ये प्रचंड मोठी वाढ होऊन अनेक मोठ्या प्रमाणात लाखो कोटींचे करार इथं व्हायला लागले आहेत. हे कुठेतरी एखाद्या वेळेस दुखणं असेल. वारंवार हे प्रोजेक्ट बाहेर गेले, ते प्रोजेक्ट बाहेर गेले सांगणं आणि आपल्या या आधीच्या पूर्वाश्रमीच्या आपल्या सगळ्या चुका झाकणं हेच काम विरोधक करत असतात असं मला वाटते. टाटा एअरबस असेल किंवा वेदांताबद्दल असेल, हे विरोधकांचे दावे निश्चितपणे 100% दिशाभूल करणारे आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीतही या संदर्भात म्हटलं आहे. तर शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक चांगले मुद्दे आलेले आहेत. आता जो आमचा सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव होता त्यामध्येही मी मांडलं, अनेक वक्त्यांनी मांडला आहे, त्यामुळे त्याचा जास्त फार उहापोह करत नाही. परंतु पांढर रस्त्याच्या बाबतीतला विषय महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना दिवसावीज देण्यासारखा महत्वाकांक्षी निर्णय या सरकारनं घेतला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं आहे. विशेष म्हणजे माझ्या मतदारसंघातच त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. हजारो शेतकरी आता त्याचा लाभ घेत आहेत. दिवसा त्यांना वीज मिळत असल्यामुळं अत्यंत चांगला फायदा त्या माध्यमातून होऊन राहिला. आणि मोफत वीज देण्याचा निर्णय सुद्धा आपल्या सरकारनं घेतला. हा अत्यंत चांगला निर्णय शेतकऱ्यांच्या मूळ त्यांच्या व्यवसायावर दूरगामी परिणाम, सकारात्मक दूरगामी परिणाम करणारे हे सगळे निर्णय, पांढर रस्त्याचा असो की हा मोफत विजेचा असो, सिंचनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपल्या सरकारनं केली आहे. मग आपला
सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्या खोलीकरणाचा असेल तो निर्णय, आणि आता त्या माध्यमातून पाणंद रस्त्यांना सुद्धा जोडणारा, म्हणजे खोलीकरण करत असतानाच त्याच माध्यमातून तो जो काही गाळ निघेल तो शेतामध्ये टाकणे, त्याच्या खाली जो काही मग रोडा गोटा हा सगळा निघणार आहे तो रॉयल्टी मुक्त करून त्या माध्यमातून पाणंद रस्ते तयार करणे, असे शासनाचा पैसा वाचून त्याच पैशातून 2-3 चांगले कामं करणे अतिशय चांगला निर्णय आपल्या शासनानं घेतलेला आहे. त्यामुळं हे जे काही आरोप केलेले आहेत ते अत्यंत चुकीचे असं मला वाटते. दावोसमध्ये जे काही निर्णय झाले, एमओयू झाले, त्याचा सामान्य माणसावर काय परिणाम झाला असंही विचारलं गेलं. अध्यक्ष महोदय, मला असं वाटते की या स्तरावर आपण बोलत असताना असे प्रश्न विचारणं हे कुठेतरी बालिशपणाचं वाटते, कारण तिथे घेतलेले झालेले एमओयू त्याच्यानंतर त्या प्रोजेक्टचे जेव्हा भारतात उभे होतील त्याचा सामान्य माणसावर निश्चितपणे पॉझिटिव्ह परिणामच होणार आहे. त्या माध्यमातून मग लेबरपासून असेल तर टेक्निकल माणसापर्यंत आणि वरच्या स्तरावरच्या क्लास 1 अधिकाऱ्यापर्यंत अशा सगळ्याच नियुक्त्या इथं होत असतात आणि त्या माध्यमातून प्रत्येक स्तरावरच्या माणसाला त्याचा लाभ मिळत असतो. त्याच्यामुळे त्याचा निश्चितपणे लाभ हा सामान्य माणसाच्या जीवनावरही होतो. त्यामध्ये काही दुमत असण्याचं कुठलंही काही कारण नाही. आणि अध्यक्ष महोदय, एक अत्यंत चांगला निर्णय आपल्या सरकारनं घेतला. गडचिरोली मध्ये जे काही आता चांगला आपला स्टील प्रोजेक्टचं सुरू आहे त्यामध्ये संपूर्ण जो काही तिथं मॅनपॉवर लागणार आहे ती मॅनपॉवर स्किल्ड करून ती स्थानिकच असेल असा एक चांगला निर्णय त्या दिवशी जाहीर केला आणि 100% तिथे सगळे स्थानिकच असतील हे सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मी त्यांचं अभिनंदनही करतो. आणि याच पद्धतीनं आता तिथे 2 स्किल सेंटर सुद्धा शासनानं सुरू केलेले आहेत. याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू या पद्धतीचं टायअप व्हावं. जे उद्योग नवीन येणार असतील, साधारणपणे एखाद वर्ष मोठा प्रोजेक्टला 1 वर्ष कमीत कमी लागतो उभं व्हायला, आणि त्या माध्यमातून त्यावेळी त्या प्रोजेक्ट्सला जे काही स्किल्ड वर्कर लागत असतील, स्किल लेबर लागत असतील, त्या सगळ्यांचं ट्रेनिंग त्या ITIच्या किंवा त्या तिथे असलेल्या ट्रेनिंग सेंटर सोबत करून जर आपण केलं तर निश्चितपणे त्याचा लाभ त्या उद्योगाला होईल आणि त्या स्थानिक ठिकाणी सुद्धा सगळ्यांना होईल असं मला वाटते. MIDCच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मी शासनाचं मनपूर्वक अभिनंदन करीन. मागच्या काळात बऱ्याच गोष्टी होत होत्या. लोक फक्त ज्याला गुंतवणूक आपण म्हणतो तो गुंतवणूक म्हणूनच ते प्लॉट घेत होते आणि वारंवार रिशफलिंग होत होतं, त्यामध्ये नफा कमवून विकल्या जात होते. परंतु शासनानं हा निर्णय घेतला की जे आता उद्योग सुरू नसतील ते तात्काळ शासन जमा करून ते नव्याने उपलब्ध उद्योगांना करून देण्याचं धोरण शासनानं सुरू केलेलं आहे आणि त्या संदर्भातली कारवाई सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्यामुळे आता उद्योगांसाठी जागा उपलब्ध असेल. आणि मला असं वाटतं की बोलताना आता कुठेतरी कॉन्ट्राडिक्टरी हे स्टेटमेंट असेल त्यांचं की उद्योग येत नाही म्हणणं आणि उद्योगांना जागा मिळत नाही म्हणणं, ह्या एका विरोधाभासी भूमिका एकाच वेळी एकाच वक्त्यानं घेणं योग्य नाही असं मला वाटते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या उद्योग आपल्या इथं येत आहेत. निश्चितपणे येणाऱ्या काळात लाखो रोजगार उपलब्ध होतील, मोठ्या प्रमाणात उद्योगही होतील आणि महाराष्ट्र तसाही आपल्या या सगळ्या बाबतींमध्ये पुढं आहे. संपूर्ण देशामध्ये मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांनी सुरू केलेले काम पुढे घेऊन जाणाऱ्या माननीय उपमुख्यमंत्री आमच्या सुनेत्राताई पवार यांचं मनपूर्वक अभिनंदन करीन, आभारी मानेन की आपल्या संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राला गतीनं पुढे नेण्याचं काम त्यांच्या नेतृत्वात होत आहे आणि महाराष्ट्र देशातील एक अग्रगण्य औद्योगिक राज्य बनून राहिलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, रोजगार हमीच्या बाबतीत विषय सांगितला की रोजगार हमीमध्ये एक काम सुरू आहे पांढरण रस्त्याचं, त्याच वेळी महसूल विभागही करून राहिला आहे. निधीची उपलब्धता रोजगार हमीमध्ये नाही आहे आणि महसूल विभाग कुठून निधी आणणार आहे. अध्यक्ष महोदय, दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. रोजगार हमीमध्ये केंद्र व राज्य सरकारचा निधी वेगळ्या माध्यमातून असतो आणि त्यानंतर महसूल विभागाने जे काही योजना आणली आहे त्यामध्ये CSRचा त्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे, आमदार निधीचा अंतर्भाव आहे आणि वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातूनही ते कामं करण्याचा अंतर्भाव त्या निधीचा उपलब्धता असल्यामुळं या सगळ्या गोष्टी म्हणजे 25-15 सुद्धा त्यामध्ये आपल्याला टाकता येईल अशा सगळ्या निधीची उपलब्धता वेगवेगळ्या माध्यमातून त्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे MREGच्या आणि GRAMGच्या माध्यमातून जे काही आता कामं होणार आहेत त्याचा आणि या महसूल विभागाने जी आता माननीय बावनकुळे साहेबांनी योजना आणली त्याचा आणि त्याचा काही तसा अर्थार्थी डायरेक्ट संबंध नाही. पाणंद रस्ते होण्याचाच तेवढा संबंध आहे. निधीच्या बाबतीत हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत. त्यामुळं त्याचाही उल्लेख इथे करणं संयुक्तिक होणार नाही असं मला वाटते. आणि अध्यक्ष महोदय, मुंबईच्या महानगरपालिकेच्या बाबतीत काही फार मला माहिती नाही, परंतु त्या संदर्भात जे काही उल्लेख झाले त्याचे मंत्री महोदय उत्तर देतीलच. परंतु मला एक आकडा फक्त खटकला.
म्हणजे त्यांनी ते 2 वेळा वेगवेगळे आकडे सांगितले आणि तो आकडा काही फार लहान नाही, खूप मोठा आकडा आहे. म्हणजे 13,00,000 कोटी असं त्यांनी एक वेळा म्हटलं, एक वेळा 13,000 लाख कोटी असं म्हटलं. परंतु दोन्ही आकडे जरी आपण कन्सिडर केले तरी हे फार मोठे आकडे आहे आणि एवढी मोठी तूट असणं शक्य नाही असं मला तरी वैयक्तिक वाटते. त्यामध्ये काय तथ्य काय नाही हे माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा मंत्री महोदयांच्या उत्तरातून येईलच. परंतु मी या प्रस्तावाला ठामपणे विरोध करतो आणि अत्यंत चांगलं काम महाराष्ट्र शासन करून राहिलेलं आहे. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं सर्व मंत्रिमंडळाचं, मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या प्रस्तावाला विरोध करून माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद.